छत्रपती संभाजीनगर धर्मवीर छावा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 19 फेब्रुवारी 2026 रोजी हिंदुत्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात हा सामाजिक व राष्ट्रभक्ती गाजविणारा उपक्रम राबविण्यात येणार आहे। या उपक्रमाअंतर्गत शहरातील निवड झालेल्या 151 कुटुंबियांना शिवस्मारक व भगवा ध्वजाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे। घराघरात शिवरायांचे विचार, स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत व्हावी, तसेच समाजात ऐक्य व एकात्मता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गणेश उगले पाटील यांनी सांगितले। हा कार्यक्रम मराठी पत्रकार भवन छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। ज्या समाजामध्ये एकच महिला आहेत ज्यांच्या निसर्गाला आघात केला आणि त्यांच्या पतीचे निधन झालं आणि जगण्यासाठी कोणतं साधन राहिलं नाही, अशा महिलांसाठी शिलाई मशिनीचं वाटप करून त्यांनी फार मोठा सामाजिक उपक्रम राबवला। तुमची प्रेरणा काय तर त्यांनी सांगितलं की जगद्गुरू तुकाराम महाराज असं म्हणतात किंवा एकूणच संत सांगतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा आणि देव किती जाणावा। माझा देव जर कुठं असेल तर या समाजातल्या रंजल्या गांजल्या लोकांमध्ये माता भगिनीमध्ये माझा देव आहे आणि त्यांना देव मानून त्या धर्माचं काम करणारी संघटना म्हणजे धर्मवीर छावा संघटना या ठिकाणी शिलाई मशीनचं वाटप झालं, परंतु त्या काळामध्ये आदरणीय अजितदादा पवारांचं दुर्दैवी निधन झालं, त्याच्यामुळे तो प्रोग्राम जास्त याच्यामध्ये आपल्याला करता येऊ शकला नाही। परंतु तरी सुद्धा त्याच ताकदीने त्यांनी ते कार्यक्रम साजरा केला आणि त्याच्यानंतर शिवजयंती घराघरामध्ये आणि शिवजयंती मनामनामध्ये हा सर्वांचा लाडका, सर्वांच्या जीवाभावाचा जो काय हा उत्साह आहे, हा उत्सव आहे साजरा करण्याचं त्यांनी ठरवलं। मला आनंद या गोष्टीचा वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्त त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक छोटासा पुतळा, जी मूर्ती आहे ते तर देतच आहे, परंतु त्याच्यासोबत स्वराज्याचा निशाण असणारा जो भगवा झेंडा आहे ते सुद्धा देत आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशिक्षण पूर्ण झालं बेंगलोर येथील आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यांना महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी राजा शहाजी यांनी पाठवलं, मासाहेब जिजाऊ सोबत आहेत आणि सोबत असताना त्यांना 2 गोष्टी आवर्जून दिल्या। त्याच्यामध्ये राजा शहाजींनी स्वतः लिहून घेतलेली संस्कृत राजपुत्र आहे जे आपल्या सर्वांना परिचित आहे की प्रतीपचंद्र लेखिव वर्धिष्णू विश्ववंदिता, आणि त्याच्यामध्ये शाह सुरो शिवसैषा मुद्रा भद्राळे राजते याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की बाळ तुला असं स्वराज्य निर्माण करायचं आहे जे फक्त महाराष्ट्राला नव्हे, फक्त भारताला नव्हे तर विश्वाला लढावून झालं पाहिजे आणि विश्वाला आदरणीय असं वाटलं पाहिजे। म्हणून शिवरायांची राजप्रभा आणि शिवरायांचं राज्य हे विश्व वंदनीय आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे। अखिल मानव जातीसाठी वंदनीय असणारं राज्य छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करू शकले आणि त्याच्यासोबत स्वराज्याचं निशाण म्हणून जो भगवा झेंडा दिला तोच भगवा झेंडा इथे जमलेला मावळ्याला देण्याचं काम आदरणीय गणेश उगले पाटील। नमस्कार, आज आपण आलेलो आहोत त्या छत्रपती संभाजीनगर पत्रकार भवन या ठिकाणी। आज या ठिकाणी धर्मवीर छावा संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत आदरणीय गणेश उगले पाटील यांनी एक छत्रपती शिवरायांचं संघर्षमय जीवन कसं आहे, काय झालंय या संदर्भात त्यांनी सर्व मावळ्यांना सांगितलेलं आहे आणि त्याच विषयी त्यांनी आज प्रत्येकाच्या घरामध्ये भगवा ध्वज आणि शिवमूर्ती जावी या दृष्टिकोनातून आपण यांच्याकडून जाणून घ्या। पाटील, आपण या संदर्भात काय सांगू शकता? छत्रपती शिवरायांचे विचार, आपण शिवरायांची जयंती प्रत्येक वर्षी साजरी करतो, डीजे स्टेज वगैरे बाकीच्या गोष्टी करून, पण छत्रपती शिवरायांच्या विचार घराघरात पोहोचावे यासाठी शिवजयंती घराघरात शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात हा उपक्रम धर्मवीर छावा संघटनेने यावर्षी राबवलेला आहे। या मागचा उद्देश एकच आहे की छत्रपतींचे विचार, सामाजिक सलोखा, एकात्मता घराघरामध्ये पोहोचावी। आणि आपण बघत आहात अलीकडच्या काळामध्ये राजकारण्यांमुळे म्हणजे समाजामध्ये वाद निर्माण झाले आणि आपल्या देशामध्ये छत्रपती शिवराय असे आहेत ज्यांनी छत्रपती शिवरायांनी 400 वर्षापूर्वी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना सोबत घेऊन
हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्यांचाच आदर्श घराघरात पोहोचावा आणि सामाजिक सलोखाने एकात्मता आणि राष्ट्रप्रेम जागृत हवं या उद्देशाने धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने भगवा ध्वज आणि शिवरायांची स्मारक 151 कुटुंबाला भेट देण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उपले पाटील यांच्या समेत जे खांद्याला खांद्या लावून त्यांचे सहकारी काम करत असतात. अशाच ताई, आपलं नाव? माझं नाव पूजा कापसे आणि मी छत्रपती संभाजीनगर मध्येच राहते. तर दादांविषयी बोलायचं झालं तर दादांचे म्हणजे शिवकार्य खूप म्हणजे अगोदर पण मी बघितलेले आहेत. आम्ही बऱ्याच ठिकाणी गणपत मोहीमला पण भेटलेलो आहोत. आणि दादांनी आताच मागे ज्या विधवा स्त्रिया असतात म्हणजे ज्यांना कोणाचाही आधार नसतो त्या स्त्रियांसाठी त्यांनी शिलाई मशीन उपलब्ध करून दिले. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण माझ्यासारख्या ज्या गरीब भगिनी असतात त्यांना कोणाचाही आधार नसतो, तिथं दादांनी आधार दिलाय. त्याच्याबद्दल दादांचे धन्यवाद. आणि विशेषतः म्हणजे आज आपण येणारी जी 19 फेब्रुवारी आहे, आपण त्या निमित्ताने हा जो कार्यक्रम इथं आयोजित केला आहे, 151 कुटुंबांना आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्मारक आणि ध्वजा दिलेला आहे, तो म्हणजे 151 कुटुंबामध्ये आपले शिवजयंती आहे, एक दिवाळी साजरी होणार आहे या निमित्ताने. कारण बरेचसे असे कुटुंब आहेत की ते त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते, त्याच्यामुळे ते आपल्या महाराजांचे स्मारक वगैरे घेऊ शकत नाही. श्रद्धा खूप आहे पण ते व्यक्त करू शकत नाही, पण त्यांना ही व्यक्त करण्याची संधी दादांमुळे भेटलेली आहे. त्याच्यामुळे दादांचे परत एकदा धन्यवाद. आणि आम्हाला पण दादांनी इथं बोलवल्याबद्दल दादांचे मनस्वी आभार. धन्यवाद.